Hello, student. In the last part, you got knowledge about the cell, microorganisms, and their shapes and size, and also seen that the different organelles which are present in the cell. Uh, there are two types of cells: plant cell and animal cell, and these cells are called eukaryotic cells because these all organelles of the cell that bounded by the cell membrane. Now we see our next part, which is related with the another type of cell, that is the prokaryotic cell, ज्याला आपण आधिकेंद्रकी पेशी असं आपण म्हणतो. मागच्या दोन भागांमध्ये आपण सेल म्हणजे पेशीची माहिती मिळवली. त्याच्यानंतर पेशी अंकके आपण बघितलेली आहेत आणि तसेच काही सूक्ष्मजीव किंवा सूक्ष्मजीव कसे असतात, कुठे कुठे असतात हे आपण पाहिलेलं आहे. नाउ अवर नेक्स्ट पार्ट, some microorganisms like the fungus that grows on bread or strands of algae in the pods are multicellular. काही सूक्ष्मजीव जर बघितले त्यामध्ये बुरशी आहे, तसंच जे काही शेवाळ बघतो आपण, तर त्या शेवाळाचे तंतू बारीक बारीक धागे असल्यासारखे शेवाळ आपल्याला डबक्यांमध्ये बघायला मिळते. दीज आर द मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. आणि ही कशी आहेत तर बहुपेशीय सूक्ष्मजीव आहेत. However, most microorganisms such as bacteria and viruses are unicellular. त्याचबरोबर काही सूक्ष्मजीव अशी आहेत जसे की विषाणू जर बघितले किंवा जीवाणू जर बघितले तर ते कसे आहेत तर एकपेशीय आहेत. दे हॅव अ समवॉट डिफरंट सेल्युलर स्ट्रक्चर. या सूक्ष्मजीवांच्या पेशींची रचना थोडीशी वेगळी असते. आता आपण दोन प्रकारचे सूक्ष्मजीव बघितले आणि त्यांच्यामध्ये जी पेशींची रचना आहे ती आपल्याला वेगळी पाहायला मिळालेली आहे. दे डू नॉट हॅव मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनेल्स. युकॅरियोटिक सेल्समध्ये आपण मेम्ब्रेन बघितल्या होत्या, एक आउटर लेअर बघितला होता. प्लाझ्मा मेम्ब्रेन आपण ज्याला म्हटलेलं आहे, सेल मेम्ब्रेन म्हटलेलं आहे. तर या सगळ्यांनी ज्या काही पेशीमधले अंगके आहेत, ऑर्गॅनेल्स आहेत, ते बाउंडेड नसतात, तर त्यांना आपण काय म्हणतो, युकॅरियोटिक सेल्स. दे डू नॉट हॅव द मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनेल्स फाउंड इन युकॅरियोटिक सेल. जर बघितलं तर दृश्यकेंद्रकी पेशीत आढळणारी पटलापासून तयार झालेली अंगके आढळत नाहीत. तर काय दिसतं, द प्लाझ्मा मेम्ब्रेन, सायटोप्लाझम, न्यूक्लियॉइड आर देअर ओनली कंपोनंट्स. दुसऱ्या प्रकारच्या सेलमध्ये काय बघायला मिळतं तर प्लाझ्मा मेम्ब्रेन बघायला मिळते, ज्याला आपण प्रद्रव्य पटल असं म्हणतो. सायटोप्लाझम ज्याला आपण पेशीद्रव्य असं म्हणतो. न्यूक्लियॉइड म्हणजे केंद्रकाभ असं म्हटलं जातं. तर हे भाग आपल्याला त्यामध्ये हे घटक आपल्याला बघायला मिळतात आणि अशा प्रकारच्या पेशींना काय म्हटलं जातं तर आधिकेंद्रकी पेशी असे म्हणतात. सगळ्यांना लक्षात येतं. आता आपल्याला आकृतीच्या द्वारे ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत की नेमकी कोणकोणते ऑर्गॅनेल्स आहेत. The plasma membrane, cytoplasm and nucleoid are their only components. Such cells are called prokaryotic cells. Such cells are called prokaryotic cells. Okay, now see here. This is the diagram of prokaryotic cell. Here is explained
the whole organelles which are present in the prokaryotic cell. First part, outer layer, can you see here? No. Plasma membrane is present. Where is plasma membrane? The green part. Here you can see the green part. Where? It is the green part. Plasma membrane. Then nucleoid. Where it see? This part is the nucleoid which control on this cell. न्यूक्लिऑइड ज्याला आपण काय म्हटलेलं आहे? केंद्र का भाग. आफ्टर दॅट सायटोप्लाझम. अ ब्ल्यू कलर लिक्विड इज स्कॅटर्ड इनसाइड द कॅप्सूल. कॅप्सूलच्या मध्ये आतमध्ये जे भाग बघायला मिळतोय आपल्याला ब्ल्यू कलरचा, तर तो कोणता आहे? सायटोप्लाझम, ज्याला आपण पेशी द्रव्य असं म्हटलेलं आहे. वेअर वी सी हियर, this part is cytoplasm. Blue color part is cytoplasm. Then ribosomes. Here you see ribosome. A dot like part is seen in the diagram or in the cytoplasm. Where? Look carefully. Here, here, here. Pink dots are drawn by me. That are the ribosomes. Then, what is the function of ribosomes? In the last part you already seen that they produce the protein which is necessary for the cell organelles. कशासाठी आवश्यक आहे? तर सेल ऑर्गेनेल्ससाठी आवश्यक आहे. आफ्टर दॅट then the whole organelles are covered by the capsule. The red outer part, which is the red outer part you see here, that is the capsule, and the whole organelles are present in the capsule. That whole organelles covered in by the capsule, and it also have a tail like part that we call flagellum. Flagellum. Here you can see flagellum. It is the flagellum. Then capsule is also called संपुटिका in मराठी. ज्याला आपण कॅप्सूल म्हटलं की आपल्याला पटकन लक्षात येतं, पण संपुटिका हा शब्द अवघड जातो. तर सगळ्यांनी या आकृतीचा सराव करायचा आहे, प्रॅक्टिस करायची त्याची, आणि त्यानंतर प्रत्येक भागाची नावं सुद्धा लक्षात ठेवायची आहे. सर्व विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची की जेव्हा आपण आकृत्या काढतो तेव्हा आकृती काढत असताना फक्त डावी बाजू आणि उजवी बाजू अशाच पद्धतीने आकृतींना नावे द्यावीत. नावे देत असताना सुद्धा ज्या काही आपण रेषा मारतोय तर त्या रेषासुद्धा सरळ असाव्यात. आता या ठिकाणी माझ्याकडे जागा नसल्यामुळे मी त्याला थोड्याशा तिरप्या रेषा वगैरे मारून केलेली आहे, पण शक्यतो मुलांनी आपापल्या आकृतीला व्यवस्थितरित्या काय करायचे तर सरळ लाईन्स मारून आपल्या उजव्या हाताला आणि डाव्या हातालाच काय करायची नावे द्यायची. जर समजा वरच्या बाजूला तुम्हाला नावे देता येत असतील किंवा खालच्या बाजूला नावे देता येत असतील तर तुम्ही देऊ शकता, पण शक्यतो सुटसुटीत आणि पेन्सिलचा वापर करून आकृत्यांना नावं द्यावी. पेनचा वापर शक्यतो आकृती काढताना करू नये. ओके, एव्हरीवन अंडरस्टँड? डिअर स्टुडंट्स,
you should draw diagram with the pencil, and you should give the name only two sides of your right hand and left hand. Also, if that diagram have so many names, that then you can write upside or downside also. Okay, everyone understand the prokaryotic cell? Then our next part, that is the growth of microorganisms. Before starting this part, one another thing I want to tell you, that is the national institution. National institution, it is a center where the people studied for the cells. Listen carefully. National Center for Cell Science, NCCS Pune, is an institute involved in research in the field of cell science. Cell science, it is a faculty that also called cytology. Cytology means a faculty which studied on the cell science, that biotechnology, etc. जर बघितलं तर राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था पुणे, नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, NCCS, ही संस्था पेशी विज्ञान, जैवतंत्रज्ञान या संदर्भात संशोधनाची कार्य करते. याचबरोबर सर समजा कोणाला याबद्दल अधिक माहिती मिळवायची असेल, इफ यू एनी वॉन्ट टू गेट मोर इन्फॉर्मेशन अबाउट इट, you can also follow the website which is given here, that www.nccs.resin.in. या वेबसाईटवरती जाऊन सुद्धा तुम्ही आणखीन काही माहिती मिळवू, जी तुम्हाला हवी ती माहिती मिळवू शकता. Then our next part, that is the growth of microorganism. ग्रोथ ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम मध्ये काय, मागच्या भागामध्ये इन द लास्ट पार्ट यू सीन दॅट द मायक्रोऑर्गॅनिझम्स आर प्रेझेंट इन एअर, वॉटर, soil, on the body of plants and animals, in the body of plants and animals. Also, some microorganisms are present on the dead part of plants and animals, etc. Now, how they grow, त्यांची वाढ कशी होते, वेअर डू द मायक्रो ऑर्गॅनिझम्स ग्रो. इतकंच नाही तर मायक्रो ऑर्गॅनिझम्सची ग्रोथ कुठे होते किंवा वाढ कुठे होते, सूक्ष्मजीवांची वाढ कुठे होते, हे पण आपल्याला पाहायचं आहे. Each microorganisms needs specific environment for the growth and reproduction. प्रत्येक सूक्ष्मजीवाला वाढ होण्यासाठी किंवा प्रजनन करण्यासाठी अनुकूल वातावरणाची गरज असते, पर्यावरणाची गरज असते, परिस्थितीची गरज असते. मेनी मायक्रोब्स नीड ऑक्सिजन फॉर देअर ग्रोथ, वेअर ॲज सम मायक्रोब्स कॅन ग्रो विदाउट ऑक्सिजन. काही सूक्ष्मजीव जर बघितलं तर त्यांच्या वाढीसाठी त्यांना ऑक्सिजनची आवश्यकता असते, तर त्याच ठिकाणी काही सूक्ष्मजीवांना ऑक्सिजनची आवश्यकता नसते, ते ऑक्सिजनशिवाय त्यांची वाढ होऊ शकते. सम मायक्रो ऑर्गॅनिझम्स इवन सर्वाईव्ह इन एक्स्ट्रीम और ॲडवर्स कंडिशन. काही सूक्ष्मजीव तर बघितलं तर एकदम प्रतिकूल वातावरणामध्ये सुद्धा जगू शकतात. उदाहरणार्थ जर बघितलं, समुद्राच्या तळाला, बर्फाळ प्रदेशाच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी गरम झरे आहेत, तर अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा ते सूक्ष्मजीव जिवंत राहताना आपल्याला बघायला मिळतात. इन ॲडवर्स कंडिशन और इन एक्स्ट्रीम, म्हणजे उष्ण कटिबंधामध्ये जरी बघितलं, इन द ओशियन फ्लोअर, जर समुद्राचा तळ बघितला, आईस इन पोलार रिजन्स, ध्रुवीय प्रदेशामध्ये जर बघितलं, हॉट वॉटर स्प्रिंग्स, गरम पाण्याच्या झऱ्यांमध्ये बघितलं, तर अशा ठिकाणी सुद्धा सूक्ष्मजीव जिवंत राहू शकतात किंवा टिकून राहतात. ड्युरिंग ॲडवर्स कंडिशन, मायक्रो ऑर्गॅनिझम्स फ्रॉम अ thick covering around themselves. When they have adverse condition, at that time some microorganisms cover themselves.
काही जर मायक्रो ऑर्गॅनिझम्स बघितले तर ते स्वतःला काय करतात, प्रोटेक्ट करतात एका विशिष्ट लेअरनी कव्हर करून. अँड स्टॉप देअर लाईफ प्रोसेसेस, स्वतःची जी जीवनक्रिया आहे ती स्टॉप करतात. ऑन रिटर्न ऑफ फेवरेबल कंडिशन, अँड जेव्हा अनुकूल परिस्थिती निर्माण होते, ॲट दॅट टाईम दे कम आउट ऑफ द प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग अँड कंटिन्यू देअर लाईफ सायकल. आणि मग जेव्हा त्यांना फेवरेबल कंडिशन मिळू लागते तेव्हा त्या प्रोटेक्टिव्ह लेअरमधून ते काय करतात, कव्हरमधून बाहेर येतात आणि नंतर त्यांची जी काही जीवनक्रिया आहे ती सुरळीतपणे चालू करतात. The medium of microorganisms where they present: soil, water, decaying matter, etc. And they need to grow the temperature at which temperature they can grow. The need of temperature they have 25 डिग्री सेंटीग्रेड टू 37 डिग्री सेंटीग्रेड. जर बघितलं तर 25 अंश सेल्सिअस ते 37 अंश सेल्सिअसच्या दरम्यान त्यांची वाढ झपाट्याने होऊ शकते. अँड दे नीड न्यूट्रिशन, आणि त्यांना कशाची गरज असते, त्यांचं पोषक घटक कोणती आहेत, तर स्पेसिफिक न्यूट्रियंट्स लाईक अल्गी, क्लोरोफिल, ऑक्सिजन, शैवाल, हरितद्रव्य, ऑक्सिजन यांची आवश्यकता असते. त्याच्यानंतर atmosphere, they need which kind of atmosphere they need: moist, humid, warm. ओलसरपणा, दमटपणा आणि उबदारपणा यांची गरज त्यांच्या वाढीसाठी असते. अकॉर्डिंग टू शेप अँड लाईफ प्रोसेसेस, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर क्लासिफाईड ॲज अल्गी, फंगस, प्रोटोझोआ, बॅक्टेरिया, व्हायरसेस. जर बघितलं तर आकार आणि जीवन प्रक्रियानुसार सूक्ष्मजीवांचे शैवाल, कवक, आदिजीव, जीवाणू, विषाणू या वेगवेगळ्या गटामध्ये त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. त्यानंतर बघायचं आपल्याला उपयुक्त सूक्ष्मजीव, युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. Here one project is given, one experiment is given which helps to understand the microorganisms which are useful for us or which are harmful for us. First, in first experiment, in the first activity, they want to take 2 earthen pots and and give the name to that pots A and B. And suppose in the A pot we mix some waste materials like garden waste, dung, fruit peels, vegetable stalks, paper scrap, etc. with the soil, and another pot is filled with the pieces of glass, scrap metal, plastic bags, papers, etc. plastic with the soil in another pot. After some days, we see that the material which are present in the pot A that totally disappeared from after some days. But the another pot which has named as a B, that whole waste material is remains as it is. Think and tell me what happened there. Anyone can? Okay, now I will tell. What happened in the pot A and pot B? In the first pot, we added the degradable material with the soil, and the microorganisms are already present in the pot, in the soil. So the vegetable parts, vegetable stalk, paper, fruit peels, dung, waste, garden waste, these are totally eaten by the microorganisms because they need their food.
and when they eat, at that time the particles which are released by that microbes that convert into manure in the soil, which has a best quality. आणि काय झालं, हे सगळं डिकम्पोज झालं. डिग्रेडेबल असल्यामुळं काय झालं, डिकम्पोज झालं आणि त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, तर एक उत्तम प्रकारच्या खतामध्ये झालं. सो अवर सराउंडिंग्स आर ऑल्सो केप्ट क्लीन. आणि यामुळं काय होतं की जे काही डिग्रेडेबल मटेरियल्स आहेत ते सॉईलमध्ये प्रेझेंट असलेल्या मायक्रो ऑर्गॅनिझम्समुळं त्यांचं डिकम्पोजिशन घडून येतं आणि त्यामुळं वातावरणातून, एन्व्हायरमेंटमधून अशा प्रकारचा वेस्ट हा काय केला जातो, कंट्रोलमध्ये आणला जातो. बट वेन वी यूज डिकम्पोज्ड, जे डिकम्पोज होणार नाहीत, जे डू नॉट डिकम्पोजेस materials which do not decompose, that materials remains as it is, and when we throw they make the heap of garbage on a place, open place. आणि जर समजा आपण प्लास्टिक, ग्लास, मेटल्स अशा प्रकारचं जर वेस्ट मटेरियल आपण ओपन प्लेसमध्ये टाकलं तर त्यावेळेस काय होतं, तर तो जसा जो काही कचरा आहे तो डिकम्पोज न झाल्यामुळे तशाच पद्धतीचा ढीग आपल्याला त्या ठिकाणी जमा झालेला पाहायला मिळतो. Why should dry and wet waste be collected separately? Nowadays we also see our Ghanta Gadi also collected that the garbage separately. Means that the dry garbage are collected separately and wet waste are also garbage also collected separately. का असं होत असेल? एव्हरीवन नोन दॅट. सगळ्यांना माहिती आहे की ओला कचरा आणि सुका कचरा कशासाठी वेगळा केला जातो, तर जो काही ओला कचरा आहे तो आत्ताच आपण बघितलं डिकम्पोज केल्यामुळे त्यापासून मिळणारं जे खत आहे त्याचा वापर आपण वनस्पतीच्या वाढीसाठी करू शकतो. When we collect the wet waste that can be converted into a good quality manure, so they collected separately and dry collected separately to रियूज करण्यासाठी जर जमत असेल तर त्याचा आपण पेपर जर बघितला तर आपण रियूज करू शकतो. मेटल जर बघितलं तर त्याचासुद्धा आपण रियूज करू शकतो. तर अशा पद्धतीने ते काय केलं जातं, सेपरेटली यूज केले जातात. We have seen that some microorganisms present in the soil, those in the root nodules of leguminous plants, convert the atmospheric nitrogen into its compounds. आता सगळ्यांनी पाहिलं की काही सूक्ष्मजीव हे मातीमध्ये प्रेझेंट आहेत, पण त्याचबरोबरनी काही सूक्ष्मजीव हे मुळांच्या गाठीमध्ये प्रेझेंट असलेली आपल्याला बघायला मिळतात. अँड टू चेक दॅट, आता त्याच्यासाठी आपल्याला चेक करायचं असेल तर काय करायचंय, टेक द रूट ऑफ पल्स क्रॉप, डाळवर्गीय ज्याला आपण म्हणतो, तर ही जे काही डाळवर्गीय पिकं आहेत, पल्सेस आहेत, तर त्यांच्यावरती ग्राउंडनट घेऊया आपण सरळ भुईमुगाच्या शेंगदाणे, तर ह्यांचं किंवा हरभरा, जर तुम्ही शेंगदाण्याचंच घेतलात तर तुम्हाला लवकर लक्षात येईल. तर त्या शेंगदाण्याच्या रोपाच्या मुळांवरती आपल्याला काही बारीक बारीक गाठी दिसतात आणि ज्या तर तुम्ही फोडून जर बघितलं तर त्यातून एक प्रकारचं लिक्विड बाहेर पडल्यासारखं दिसतो. तर त्या नोडल्समध्ये काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट असतात, सूक्ष्मजीव असतात जे बाहेर पडतात. मग विचारते तर त्याला आपण म्हणतो रायबोझोम्स असं म्हटलं जातं. काय, कोणते? रायबोझोम्स. Ribosomes are present in the nodules of leguminous plants root, in the nodules of leguminous plant. जी काही रूट नोड्यूल्स आहेत तर त्यांच्या मुळांच्या मध्ये रायबोझोम्स हा प्रेझेंट असतो, जो काय करतो, दॅट ॲब्सॉर्ब द नायट्रोजन फ्रॉम एअर अँड कन्वर्ट इन टू नायट्रोजिनस कंपाऊंड्स.
आणि त्याचं ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन ॲब्सॉर्ब करून त्याचं नायट्रोजिनस कंपाऊंडमध्ये कन्व्हर्जन केलं जातं. These nitrogenous compounds helps to increase the soil fertility and thereby the proteins content of the pulses grown in the soil, in that soil. जर बघितलं तर काय होतं, तर जे काही नायट्रोजिनस कंपाऊंड्स आहेत तर त्या नायट्रोजिनस कंपाऊंड्स हे मातीमध्ये मिसळले जातात, त्यामुळे मातीची सुपीकता वाढते. इतकंच नाही तर डाळींमध्ये प्रोटीन्सचं प्रमाणसुद्धा वाढतं आणि म्हणूनच सांगितलं जातं की डाळींचा समावेश हा आपल्या आहारामध्ये असावा, कारण बॉडी बिल्डिंगसाठी प्रोटीन्सची गरज ही जास्ती प्रमाणामध्ये असते. शरीराच्या निर्मितीसाठी, शरीराच्या वाढीसाठी प्रोटीन्सची गरज जास्ती असते. ओके, समजते सगळ्यांना? आफ्टर दॅट you can see here if a few drops of yogurts or buttermilk. Before that, tell me, what does your mother do to make yogurt from milk? आई दुधाचं दही बनवते. What she do? She take some yogurt and mixes into lukewarm milk आणि कोमट दुधामध्ये काय करते, मिक्स करते अँड ॲड विथ स्टिरिंग, आणि ढवळून काय करते त्यामध्ये ॲड करते, त्याला मिक्स करते. what he if a few drops of yogurt or buttermilk are mixed with the lukewarm milk and it keep at the temperature for 8 to 10 hours. 8 ते 10 तासामध्ये मग ही दही किंवा ताक जेव्हा दुधामध्ये मिसळलेलं असतं ते 8 ते 10 तासामध्ये काय करतं, त्या दुधाचं दही बनवतं. मायक्रोब्स आर प्रेझेंट इन द ड्रॉप ऑफ योगर्ट्स व्हेन दे गेट ॲडिक्वेट कंडिशन दे स्टार्ट टू ग्रो. आणि काहीसं थोडंसं ड्रॉप जे काही दह्याचे आपण मिक्स केलेले आहेत त्या मिक्स केलेल्या दह्यामुळं काय होतं, त्यामध्ये असलेले सूक्ष्मजीवांची संख्या काय होते, वाढते आणि त्या दुधाचं काय केलं जातं, दही बनतं. द मिल्क गेट्स कन्वर्टेड इन टू योगर्ट्स. मायक्रोब्स आर दस युजफुल फॉर प्रोड्युसिंग मिल्क प्रोडक्ट्स लाईक बटर मिल्क, चीज, पनीर. म्हणून लोणी बनवताना, ताक बनवताना, चीज बनवताना, पनीर बनवताना यासारख्या मायक्रोब्सचा वापर त्या ठिकाणी केला जातो आणि अशा उपयुक्त मायक्रोब्सचा वापर करून काय केलं जातं, तर जे काही आवश्यक मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते आपल्या शरीरात आपण ग्रहण करतो. सो डिअर स्टुडंट्स, you must eat the yogurt or buttermilk in your daily diet. आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी हे काय केलं पाहिजे, घेतलंच पाहिजे. इवन यू ऑलरेडी सीन इन द 6th स्टँडर्ड दॅट द प्रोबायोटिक्स ड्यू टू द dysentery or vomiting, the most of all useful microorganisms that are thrown outside of the body, and so to recover them we should drink the buttermilk or we should eat the yogurt to recover them आणि त्यांना रिकॉल देम आणि त्यांची संख्या वाढवण्यासाठी, त्यांना परत मिळवण्यासाठी आपण त्यांचा आहारामध्ये समावेश करायचा. कुणाचा? दही आणि ताकाचा. दॅट द मोस्ट इम्पॉर्टंट फर्मेंटेशन किण्वन प्रक्रिया असं म्हणतो. एव्हरीवन ईट द इडली. बरेच जण इडली खातात, ढोकळा खातात, ब्रेड खातात आणि ह्या सगळ्या पदार्थांची चव कोणामुळे निर्माण होते किंवा खायला कशामुळे मिळतात, तर या फर्मेंटेशन प्रोसेसमुळे, किण्वन प्रक्रियेमुळे आपल्याला खायला मिळतात. मग व्हॉट इज द फर्मेंटेशन? देन
See the definition, the meaning of fermentation, that is the chemical process of conversion of one type of carbon compound into another type of carbon compound by the action of microorganisms is called fermentation. किण्वन प्रक्रिया म्हणजे काय, तर अशी एक प्रकारची रासायनिक अभिक्रिया आहे ज्यामध्ये एका कार्बनी पदार्थाचं रूपांतर हे दुसऱ्या प्रकारच्या कार्बनी पदार्थामध्ये केलं जातं, रूपामध्ये केलं जातं. आणि ह्या सगळ्यांसाठी कुणाची मदत घेतली जाते, तर सूक्ष्मजीवांची मदत घेतली जाते, ज्याला आपण फर्मेंटेशन किंवा किण्वन असं म्हटलेलं आहे. Once again, see that it is most important part. The chemical process of conversion of one type of carbon compound into another type of carbon compound by the action of microorganisms is called the fermentation. When we fermented any kind of food material, at that time heat is generated in the process. जेव्हा एखादा पदार्थ जेव्हा आपण आंबवत असतो तर तेव्हा वेळेस उष्णता निर्माण केली जाते. अँड कार्बन डायऑक्साईड अँड सम अदर काइंड ऑफ गॅसेस आर रिलीज्ड. इतकंच नाही तर या हीट थ्रू कार्बन डायऑक्साईड आणि काही अशाच प्रकारची वेगळी वायू ह्या यातून बाहेर पडतात. सम दीज गॅसेस कॉज टू इन्क्रीज इन द व्हॉल्यूम. आणि हे गॅस बाहेर पडत असल्यामुळं जे काही पदार्थ आंबवत आहोत तर त्या पदार्थाचा जो आकारमान आहे तो आपल्याला वाढताना दिसतो. फॉर एक्झाम्पल ब्रेड डफ कसा दिसतो, स्पंजी दिसतो. इडली स्पंजी दिसते, ढोकळा स्पंजी दिसतो. दे राईज ड्यू टू द रिलीजिंग ऑफ कार्बन डायऑक्साईड अँड अदर गॅसेस. The process of fermentation is used for making yogurt from milk, producing alcohol from grains and fruits, bread from flour, as well as in the production of acetic acid, citric acid, lactic acid, vitamins, antibiotics. या प्रोसेसचा वापर करून आपण काय काय करू शकतो, दुधाचं दही बनवू शकतो, जी काही धान्य आहेत, सडलेली धान्य किंवा सडलेले फळं आहेत तर त्यांच्यापासून दारू बनवण्यासाठी त्याचा वापर आपण करू शकतो, ज्याला अल्कोहोल म्हटलेलं आहे, किंवा अल्कोहोल त्यांच्यामधून आपण मिळवू शकतो. पिठापासून ब्रेड तयार केला जातो तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला हे बघायला मिळतं. इतकंच नाही तर ॲसिटिक ॲसिड, सायट्रिक ॲसिड, लॅक्टिक ॲसिड आणि विटॅमिन्स आणि अँटीबायोटिक्स मिळवण्यासाठी सुद्धा, तयार करण्यासाठी सुद्धा या फर्मेंटेशन प्रोसेसचा वापर केला जातो. वाय इज योगर्ट मिक्स्ड इन द बॅटर और डफ फॉर मेकिंग रवा इडली, भटुरे, नान. रवा इडली, भटुरे, नान यामध्ये दही का घालतात, का घातलं जातं? थिंक अँड टेल. The yogurt is mixed in the batter or dough for making rava idli, bhature, naan, because during fermentation process carbon dioxide and lactic acid produces. जेव्हा आपण किण्वन प्रक्रिया करतो तेव्हा कार्बन डायऑक्साईड आणि लॅक्टिक ॲसिड त्यामध्ये तयार होतो. हेन्स योगर्ट इज यूज्ड ॲज सप्लिमेंटरी ईस्ट. आणि म्हणून दही मिक्स केलं जातं. आणि दही काय म्हणून काम करतं, तर एक प्रकारचा ईस्ट वापरल्यासारखा त्याचा वापर त्या ठिकाणी केला, टू इन्क्रीज इट्स फ्लफीनेस, सॉफ्टनेस. जे काही त्याचं स्पंजीपणा आहे किंवा त्याचा हलकेपणा आहे, त्याचा आकार वाढवायचा आहे, तर त्यासाठी याचा वापर केला जातो. अँड कार्बन डायऑक्साईड मेक्स द फूड ब्रेड स्पंजी. आणि त्याचा फुगीरपणासुद्धा, हलकेपणासुद्धा निर्माण करण्यासाठी कार्बन डायऑक्साईड मदत करतो. हाऊ डू प्रिपरेशन्स लाईक योगर्ट, इडली, डोसा बिकम इझी टू डायजेस्ट. दही, इडली, डोसा हे पदार्थ पचण्यास हलके कसे बनतात? बिकॉज
दे आर फर्मेंटेड फ्रूट्स. एक तर ते किण्वन प्रक्रियेने तयार झालेले पदार्थ आहेत. इन इट मायक्रो ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट. त्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, सूक्ष्मजीव आहेत. विच विल नॉट अलाउड हार्मफुल बॅक्टेरिया. त्या पदार्थामध्ये घातक सूक्ष्मजीव किंवा जीवाणू तयार करू न देण्याचं काम कोण करतं, तर जे काही योगर्ट आहे तो करतो. किंवा टू ग्रो इट ॲड्स, त्यांची वाढ होऊ नये म्हणून मदत करतात. इट ॲड्स लिव्ह एन्झाईम्स. इतकंच नाही तर जिवंत विकरे तयार करण्याचं काम सुद्धा त्यामध्ये होतं. इट इन्क्रीजेस मिनरल्स अवेलेबल इन द फूड. इतकंच नाही तर जे काही क्षार आहेत अन्नामधले तर ते मिळवण्यासाठी सुद्धा मदत या मार्फत फर्मेंटेशन थ्रू होते. विच टर्न इन्क्रीजेस हेल्थ ऑफ इंडिव्हिज्युअल ऑल. इतकंच नाही तर स्वतंत्रपणे काय केले जाते, तर जी काही आरोग्य आहे ते सांभाळण्यासाठी मदत होते. हू डिस्कवर्ड द प्रोसेस ऑफ फर्मेंटेशन? नाऊ टेल मी. किण्वन प्रक्रियेचा शोध कोणी लावला किंवा कोण डिस्कवर केलेलं? ट्राय टू रिमेंबर इट. आठवण्याचा प्रयत्न करा. कोण? फ्रेंच केमिस्ट लुईस पाश्चर. या शास्त्रज्ञानी ही वॉज द फर्स्ट टू डेमॉन्स्ट्रेट एक्सपेरिमेंटली that fermented beverages result from action of living yeast transformation glucose into ethanol. हा जो फ्रेंच रसायनशास्त्र होता लुईस पाश्चर, त्यांनी काय केले, पहिल्यांदा प्रयोगाद्वारे या फर्मेंटेशनचा रिझल्ट त्यांनी जाहीर केला. तर त्यामधून त्यांनी एक सांगितलं की जे काही जिवंत इस्ट आहे तर त्या इस्टचं रूपांतर ग्लुकोजमधून इथेनॉलमध्ये केलं जातं. हू वॉज डिस्कवर्ड द प्रोसेस ऑफ फर्मेंटेशन? कोणी डिस्कवर शोध लावला होता, तर लुईस पाश्चर. कोणी सांगितलेलं आहे? लुईस लुईस पाश्चर. फ्रेंच केमिस्ट लुईस पाश्चर. ओके, write down it. After that, see, if microbes are allowed to grow in batter, tough fruit juices, etc., they break down these substances, producing new compounds as they grow and multiply them. This microbial process is used in the production of various common foodstuffs. आणि जे काही सूक्ष्मजीव आहेत, जे काय केली जातात, तर धान्यांची पिठे, फळांची रस यामध्ये त्यांची वाढ होऊ दिल्यास स्वतःची वाढ तर होतेच होते, पण त्यांचं पुनरुत्पादन सुद्धा त्या ठिकाणी घडून येतं, जे पदार्थाचे अपघटन घडून आणतात आणि नवीन रसायनाची निर्मिती तयार करतात. या गुणधर्माचा विचार करता आपल्या रोजच्या वापरातील अनेक पदार्थ सूक्ष्मजीवांच्या मदतीने बनवली जातात. एव्हरीवन अंडरस्टँड दॅट? समटाइम्स वेन यू आर इल, बऱ्याचदा काय होतं की आपण आजारी पडतो. वेन यू आर इल, द डॉक्टर प्रिस्क्राइब्स कॅप्सूल और इंजेक्शन्स ऑफ मेडिसिन्स लाईक पेनिसिलिन. बऱ्याचदा आजारी पडला की डॉक्टरांकडे जातो. डॉक्टरांकडे गेला की तिथं गोळ्या दिली जातात, औषध दिली जातात. इव्हन मोस्टली आता काय म्हणतात की अँटीबायोटिक घ्यावं लागतं. अँटीबायोटिक घेतल्याशिवाय तुमची ताप कमी होणार नाही, सर्दी कमी होणार नाही, खोकला कमी होणार नाही, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. These types of medicines destroy the pathogens and retard their growth. And when we take these kind of medicines, they help to destroy the pathogens which are present in our body. आणि आपल्या शरीरामध्ये जे काही रोगजंतू आलेली आहेत तर ती रोगजंतू नाहीशी करण्यासाठी कोण मदत करतं, तर आपण जे काही डॉक्टरांनी दिलेली औषधं घेतो ती मदत करतात. अँड रिटार्ड देअर ग्रोथ.
आणि त्यांची जी काही वाढ आहे ती वाढ थांबवतात. रिटार्ड म्हणजे थांबवणे. दे आर कॉल्ड अँटीबायोटिक्स. आणि आपण त्याला काय म्हणतो? अँटीबायोटिक्स. अँटीबायोटिक्स म्हणजे काय? प्रतिजैविके. काय म्हणतो आपण त्याला? प्रतिजैविके. प्रतिजैविके म्हणजे काय? विशिष्ट प्रकारची औषधे शरीरातील रोगजंतूंचा नाश करतात, त्यांची वाढ रोखतात, अशा औषधांना प्रतिजैविके असे म्हणतात. What is meant by the antibiotics? The antibiotic means one kind of medicines which destroy the pathogens and retard their growth. Such kind of medicines are called antibiotics. Antibiotics are produced with the help of स्पेसिफिक मायक्रोब्स. आणि अँटीबायोटिक्स आपण कोणाला म्हणतो? तर एक विशिष्ट प्रकारच्या सूक्ष्मजीवांना किंवा विशिष्ट जातीच्या सूक्ष्मजीवांपासून तयार केलेल्या ना आपण प्रतिजैविके किंवा प्रतिजैविके बनवली जातात. डिसीजेस लाईक ट्युबरक्युलोसिस, टायफॉइड, कॉलरा एक्सेट्रा विच वेअर प्रिव्हियसली कन्सिडर्ड इनक्युरेबल. जर बघितलं तर काही अशी रोग होती जसं की क्षयरोग, टायफॉइड, कॉलरा, हे लवकर बरी न होणारी समजले जायचे. बट नाव कम अंडर कंट्रोल बिकॉज ऑफ अँटीबायोटिक्स. परंतु आता ही सगळी रोग प्रतिजैविकांमुळे, अँटीबायोटिक्समुळे आटोक्यात आलेली आहेत. Domestic animals too can be protected from various diseases by mixing antibiotics with their food. Domestic animals, cow, buffalo, goat, sheep, hens, etc. They have also diseases. त्यांना सुद्धा रोग होण्याची शक्यता असते आणि त्यांची रोग जी काही आहे ती आटोक्यात आणण्यासाठी वी अल्सो गिव्ह सम अँटीबायोटिक्स विथ देअर फूड. आणि त्यांचे आजार आटोक्यात आणण्यासाठी काय केलं जातं तर त्यांच्या जे काही खाद्यपदार्थ आहेत त्या खाद्यपदार्थांमध्ये मिसळून अशा प्रकारची प्रतिजैविके किंवा औषधं दिली जातात, ज्याच्यामुळं जे काही होणारे रोग आहेत त्या रोगांपासून त्यांचं संरक्षण होतं. Only human beings and only animals can take this kind of medicines? No. In the plants we also can give antibiotics. The diseases of plant can also be controlled with the help of antibiotics. जे काही प्लांट्स मधले रोग आहेत तर ते सुद्धा काय करू शकतो आपण तर अँटीबायोटिक्सच्या मदतीने आपण त्यांना आटोक्यात आणू शकतो किंवा ते नियंत्रणात आपण ठेवू शकतो. These antibiotics are useful for curing certain diseases. They can be harmful if used without consulting a physician. अँटीबायोटिक जरी आपल्यासाठी उपयुक्त असले तरी सुद्धा डॉक्टरांना न विचारता जर पर्सनली आपण अशा औषधांचा समावेश आपल्या शरीरामध्ये जर केला तर त्याचा वाईट परिणाम आपल्यावरती किंवा अपायकारक सुद्धा आपल्यासाठी ठरू शकतो. हेन्स अ कोर्स ऑफ अँटीबायोटिक शुड बी कम्प्लिटेड स्ट्रिक्टली फॉलोइंग द डॉक्टर्स प्रिस्क्रिप्शन. आणि म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अशा प्रकारचा अँटीबायोटिकचा डोस कंप्लीट करायचा नाही. इनफॅक्ट वी शुड नॉट टेक एनी मेडिसिन्स ऑन अवर ओन टू ट्रीट एलिमेंट्स लाईक बॉडी एक, हेडॅक, कॉमन कोल्ड्स एक्सेट्रा. आणि म्हणूनच अंगदुखी, डोकेदुखी, सर्दी अशा आजारावर परस्पर औषधं घेऊ नयेत. एव्हरीवन अंडरस्टँड? Then, so children, you must take care yourself, eat a balanced diet, increase your immunity power, which helps to demonstrate against the diseases. And now this condition also you can prevent yourself from corona-like diseases. So you should follow all given instructions by doctors. Okay, then why are infants vaccinated according to a fixed timetable schedule?
लहान बाळांना ठराविक दिवसांनी लस का देतात आणि काय असते ती लस? व्हॉट इज अ वॅक्सिन? वॅक्सिन म्हणजे काय? फर्स्ट ऑफ ऑल, वॅक्सिन, a mild form of a disease that is put into a person or animal's blood using a needle in order to protect the body against that disease. एक अशा सौम्य प्रकारचा रोग आहे जो व्यक्तीच्या किंवा प्राण्याच्या रक्तामध्ये एका सुईच्या मदतीने त्यामध्ये इंजेक्ट केलं जातं, सोडले जातात आणि तेच सूक्ष्मजीव काय करतात तर त्या रोगाच्या विरुद्धामध्ये त्याची बॉडीला सुरक्षित ठेवण्याचं काम करतात, तर त्यालाच लस असं म्हटलं जातं. नीट ऐका, लिसन केअरफुली. अ माइल्ड फॉर्म ऑफ अ डिसीज दॅट इज पुट इन टू अ पर्सन ऑर इन अन ॲनिमल्स ब्लड using a needle in order to protect the body against that disease. Now, का दिली जाते? Most parents vaccinate their children according to CDS recommended immunization schedule. बऱ्याचदा आपण बऱ्याच पालकांना बघतो की काय करतात ते त्यांच्या बाळांना एका विशिष्ट ठराविक CDSने जी काही आपल्याला शेड्यूल दिलेलं आहे, रोगप्रतिकार शक्ती निर्माण होण्यासाठी ज्या काही लसींचं शेड्यूल तयार केलेलं आहे, तर त्या शेड्यूलचा फॉलोअप केलेलं आपल्याला दिसायला लागतं. प्रोटेक्टिंग देम फ्रॉम 14 पोटेन्शियली सिरियस डिसीजेस. 14 प्रकारचे गंभीर आजार जे आहेत तर त्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी जे काही शेड्यूल तयार केलेला आहे तर तो शेड्यूल फॉलोअप करताना दिसतो बिफोर देअर सेकंड बर्थडे. आणि त्या बाळाचा दुसरा वाढदिवस येण्याच्या आधी हे सगळे डोस दिले जातील याकडे त्याची काळजी घेतली जाते. वॅक्सिनेटिंग चिल्ड्रन ऑन टाइम प्रोटेक्ट्स देम अँड एनीवन अराउंड देम विथ अ वीकंड इम्युन सिस्टीम. आणि त्यामुळं त्यामध्ये जी काही रोगप्रतिकार क्षमता आहे ती त्याच्यामुळे वाढते. समजा एखाद्या वेळेस जरी समजा त्याच्या सभोवताली जरी तो रोग जंतू असेल तरी तो त्यांना प्रतिकार करू शकतो. अ वॅक्सिन इज प्रोड्यूस्ड इन अ लॅबोरेटरी विथ द हेल्प ऑफ मायक्रोब. वॅक्सिन ही प्रयोगशाळेमध्ये काही सूक्ष्मजीवांच्या मदतीने तयार केली जाते. दॅट गिव्स इम्युनिटी अगेन्स्ट अ पर्टिक्युलर डिसीज. आणि ती काय करते तर रोगाची जी काही लस असते ती लस शरीरातील रोग प्रतिकारक क्षमता वाढवते किंवा रोगाला दूर करण्यासाठी वापरली जाते. इफ वी हॅव बीन वॅक्सिनेटेड अगेन्स्ट एनी डिसीज, अवर इम्युनिटी that is resistance to disease increases, so that the possibility of contracting with that disease is greatly reduced. जर समजा आपण एखाद्या डिसीजच्या विरोधामध्ये जर लस टोचून घेतलेली असेल तर रोगप्रतिकार क्षमता आपली वाढते. इतकंच नाही तर त्या रोगाला प्रतिकार करण्याची क्षमता सुद्धा वाढते, जेणेकरून आपल्या शरीरामध्ये त्या रोगाची लागण होऊ शकत नाही किंवा त्याची जी काही पॉसिबिलिटी आहे तर ती सुद्धा कमी होऊ शकते. मायक्रोब्स आर ऑल्सो यूज टू इन द प्रोसेसेस लाईक टॅनिंग ऑफ स्किन, प्रोडक्शन ऑफ रोप्स अँड स्ट्रिंग्स फ्रॉम अ गेव. काही सूक्ष्मजीव अशी आहेत की ज्यांचा आपण वापर करून घेतो. जसं की कातडी कमावणे, जी काही स्किन आहे जनावरांची चमडी जी आहे ती बाजूला केली जाते तर ती हे करण्यासाठी टॅनिंग करण्यासाठी सुद्धा. घायपातापासून धागे मिळवणे, जे काही दोरी तयार केली जाते जसं की आपली सुतळी आपण बघतो तर तशा पद्धतीचे धागे तयार करण्यासाठी सुद्धा या सूक्ष्मजीवांचा वापर करून घेतला जातो. सम मायक्रोब्स यूज ऑइल फॉर देअर ग्रोथ. काही मायक्रोब्स तर असे आहेत की त्यांच्या वाढीसाठी काय करतात ते तेलाचा वापर करतात. सच मायक्रोब्स आर यूज टू क्लिअर द लेअर ऑफ ऑइल फ्लोटिंग ऑन द सर्फेस ऑफ ओशियन ऑर लेक फॉर्म ड्यू टू लीक ऑर स्पिल, दॅट इज टू क्लिअर अँड ऑइल स्लिक.
जर बघितलं तर महासागरामध्ये, समुद्रामध्ये जहाजांची वाहतूक केली जाते, त्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये इंधन बाहेर टाकलं जातं, ऑइल बाहेर सोडलं जातं. तो ऑइल लेयर हा पाण्याच्या वरती तरंगत असतो, ज्यामुळे बाहेरचा ऑक्सिजन, हवेतला ऑक्सिजन, सूर्यप्रकाश हा आतमध्ये पोहोचत नाही आणि त्यामुळं आतमध्ये असलेल्या जे काही जलचर प्राणी असतील, वनस्पती असतील, तर त्यांच्यावरती परिणाम होतो आणि म्हणून काही अशा प्रकारचे सूक्ष्मजीव आहेत जे काय करतात, ऑइल सक करतात, शोषून घेतात, स्वतःच्या वाढीसाठी ते खातात, पितात. त्या अशा प्रकारचे मायक्रोब्स आपण तो लेअर कमी करण्यासाठी सुद्धा वापरतो. फार्म वेस्ट, ह्युमन युरिन, feces, wet, garbage, etc. is collected and used in the biogas plant to produce biogas and fertilizer. इतकंच नाही तर शेतातील पालापाचोळा, कचरा, मानवी मलमूत्र, घरातील ओला कचरा एकत्र करून बायोगॅस संयंत्राच्या माध्यमातून जैववायू आणि खत निर्मिती सुद्धा केली जाते. फार्म वेस्ट, युरिन, which materials are used to produce the biogas and fertilizer. Farm waste, human urine and feces, wet garbage, etc. are collected and used to use in the plant and to produce the biogas and fertilizers. Okay, everyone understand? Then read carefully, take the notes, take then do the practice of diagrams of plant cell, animal cell and prokaryotic cell. Then um, separate the points for plant cell and animal cell with the and you can also write the difference between the plant cell and animal cell, and some definitions are most important: antibiotics, then vaccine, then prokaryotic cell, eukaryotic cell, cell organelles, microorganisms, fermentation, then functions of cell organelles, main parts of cell, then the information about the microorganisms presence, then the about the compound microscope, then the scientists like Robert Hooke and Louis Pasteur, you and their discovery. Okay, read the lessons carefully and try to take the notes of this part.